उपस्थित आपण सर्व मान्यवर, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने जे वेगवेगळे उपक्रम केले जातात त्याच्यातला एक उपक्रम म्हणजे कला दालनाची निर्मिती आणि वस्तू संग्रहालयाची निर्मिती. भारतामध्ये किंवा महाराष्ट्राचा नुसता विचार केला तरी हजारो ग्रंथालय आहेत, वाचनालय आहेत, पण त्याच्यातली बरीचशी वाचनालय ही पुस्तक देवघेव करणे इतक्यापर्यंतच मर्यादित आहे. आपण आपल्या वाचनालयातनं वेगळं करण्याचा काय प्रयत्न करतो तर वाचनालय हे पुस्तक देवघेव करून लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न तर करतच, पण त्याच्या बरोबरीने परिसराचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करणार ते केंद्र आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण गेले काही वर्ष करतोय. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे कला दालन आणि वस्तू संग्रहालयाची निर्मिती. जसं आता प्रास्ताविकामध्ये किंवा सूत्रसंचालनामध्ये दामले मॅडमनी सांगितलं तसं कोकणाने अनेक मोठ्या मोठ्या लोकांना इथून मोठं केलं आणि त्यांना देशाची किंवा जगाची सेवा करण्याची संधी दिली. म्हणजे कोकण या अशा अनेक नररत्नांची मायभूमी आहे, पण त्यांची आम्हालाच ओळख नाही की एवढी मोठी माणसं आमच्याकडे झाली हा प्रश्नच पडतो. मी एक उदाहरण सांगतो मुद्दामून की ज्यांचं तैलचित्र आता आपण काही दिवसांमध्ये लावू की पार्वती कुमार नावाचं एक नाव नृत्य क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. तंजावरची नृत्य शैली याच्यावरती त्यांची पीएचडी आहे आणि अनेक नामवंतांना त्यांनी नृत्य शिक्षण दिलेलं आहे. या पार्वती कुमारांचं नाव ऐकलं की लोकांना वाटतं हे साऊथ इंडियन दिसतंय, कारण पार्वती कुमार वगैरे असली नावं त्यांची असतात. पण त्यांचं नाव आहे गजानन महादेव कांबळी आणि ते मालवणचे. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही नृत्य छान करता पण गजानन महादेव कांबळी हे नाव त्याला मॅच होत नाही, त्याला नाव बदला. म्हणून त्यांनी आईचं नाव पार्वती म्हणून पार्वतीचा मुलगा म्हणून त्याला साऊथ इंडियन वाटणारं नाव घेतलं पार्वती कुमार. पण आता हे केवढं वेगळं आहे. मग ही ओळख पुढच्या पिढीपर्यंत जर गेली नाही तर पार्वती कुमार आमच्यातनं हरवून जातील ना, हे आमचे हे लक्षातच येणार नाही. असे अनेक मोठे मोठे लोक आपल्याकडे होऊन गेले. मग ते कुठलंही क्षेत्र काढा, क्रीडा क्षेत्र काढा, कला क्षेत्र काढा, प्रशासकीय क्षेत्र काढा, शिक्षण क्षेत्र काढा, सगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी माणसं या कोकणाने जगाला दिली. आपल्या ग्रंथालयाचा प्रयत्न हा आहे की त्यांची ओळख करणारं काहीतरी एक संग्रहालय आपल्याकडे असावं की जेणेकरून पुढच्या पिढीला, म्हणजे सगळं करण्यामागचा उद्देश काय तर आमच्या पुढच्या मुलांना हे कळलं पाहिजे आम्ही कोकणामध्ये राहतो, ते कोकण किती समृद्ध आहे. आणि सुदैवाने की अनेक शाळांच्या सहली इथे येतात आणि हे सगळं बघून जातात, की मुद्दामून येतात, ते पाहतात, ती माहिती घेतात. त्या मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे. त्याची पुस्तिकाही करण्याचं मनामध्ये आहे. कसं असतं, कार्याध्यक्ष अध्यक्ष ही पद अशी असतात की माहिती देताना झोळी पण पसरायची असते. त्यामुळे तेही सांगतो की आता हाही उपक्रम आहे की या सगळ्या नामवंतांची ज्यांची वरती चित्र लावली आहेत आणि अजूनही आहेत, म्हणजे अजून आमच्याकडे 70 नामवंत मोठ्या लोकांची नावं आहेत, काहींची तैलचित्र तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाहीये. इतकी स्थिती आता आली आहे. तर निदान त्यांचं एखादं 4 कलर पुस्तक असावं, त्याच्यामध्ये त्यांचा फोटो आणि त्यांची थोडक्यात माहिती असावी की जे आपल्याला मुलांपर्यंत नेता येईल असा प्रयत्न आहे. मी मुद्दामून आपल्या कानावरती हे घालतोय की आपल्यापैकी कोणीही एखादा पृष्ठदान किंवा त्या प्रकारे या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्याप्रमाणे या वस्तू जपायच्या, त्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहातनं त्या लोकांच्या आठवणी जपायच्या आहेत, त्याचप्रमाणे कोकणाचा इतिहास जो शिल्पांमध्ये आहे, मूर्तींमध्ये आहे, ऐतिहासिक पत्रांमध्ये आहे, त्याचाही संग्रह आपल्याला करायचा. आणि तेही काम म्युझियम मध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये सुरू आहे. पहिलं म्युझियम इथे होतं, पण 2021 साली जो पूर आला त्याच्यामध्ये ते सगळं धुतलं गेलं आणि म्हणून आता म्युझियम वरच्या मजल्यावरती, म्हणजे कडेच्या इमारतीत वरच्या मजल्यावरती आता उभं होत आहे. काही दिवसांमध्ये त्याचं उद्घाटनही होईल.
तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे जर काही दुर्मिळ गोष्टी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, की ज्याचं नीट संगोपन इथे केलं जाईल, त्या वस्तू जपल्या जातील आणि त्या पुढच्या लोकांना किंवा कोकणाच्या अभ्यासकांना पाहायला मिळतील. मग तेही काम कसं चालतं अगदी थोडक्यात सांगतो, कारण बरीच नवीन मंडळी आहेत, त्यामुळे हा प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं. की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम हा चिपळूणच्या जवळ दळवटण्यामध्ये होता. रेवाचा माळ नावाचा भाग आहे की ज्या भागामध्ये छत्रपतींची छावणी होती आणि साधारण 10 एप्रिल 1674 पासून राजे 1 महिना इथे कोकणामध्ये राहिले होते. म्हणजे आजही त्या गावातली लोक त्या रेवाच्या माळाला कुदळ पावडं लावत नाही की राजांचे पाय लागले. म्हणजे त्या श्रद्धेने आजही 400 वर्ष झाली तरी ते जपतात. मग त्याचं मॉडेल, उठावाचा नकाशा म्हणतो ना, तसा नकाशा किंवा त्याचं मॉडेल आपण म्युझियम मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ते काम सुरू आहे आता, की तो रेवाचा माळ कसा आहे ते पुढच्या मुलांना पाहायला मिळालं पाहिजे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 35 प्रकारच्या होड्या होत्या. मग त्यांची टू द स्केल मॉडेल, त्याचा वेगळा एक सेक्शन असेल, त्याच्यामध्ये ती असतील, ती मुलांना पाहता येतील. आता उखळ मुसळ जातं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर वस्तू येतात, मुलांना काय कळणार आहे. मग तीही कशी होती, ती कशी वापरत होती, तेही आपण तिथे, नुसती माहिती असेल की आमच्या इथल्या देवळाचा जीर्णोद्धार झाला आणि मूर्ती बदलल्या आहेत, एवढी माहिती जरी आमच्यापर्यंत पोहोचवली तरी चालेल. मूर्ती कशी आणायची बघू, आमच्याकडे एक्सपर्ट आहेत त्याच्यात, की आम्ही त्या मूर्ती इथे संग्रहालयात कशा येतील याचाही विचार आम्ही नक्की करू. त्या देवस्थानचं नाव, म्हणजे नुसत्याच मूर्ती ठेवत नाही आपण, देवस्थानचं नाव, या देवस्थानातल्या मूर्ती आहेत त्याचा बोर्डही तिथे लावू. काही ऐतिहासिक कागदपत्र असतात, त्याच्या झेरॉक्स जरी मिळाल्या तरी त्याही संग्रहाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. तर या प्रकारे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आज अतिशय एक वेगळा उपक्रम म्हणजे जनुभाऊ निमकरांच्या तैलचित्राचं आपण अनावरण करतोय. कोकणाने मराठी रंगभूमीला केवढे मोठे मोठे कलाकार दिले. म्हणजे चिपळूणचा नुसता विचार केला तरी 3 महत्वाची नावं, एक लेखक आणि 2 कलाकार, ही पटकन डोळ्यासमोर येतात. म्हणजे काशीनाथजी घाणेकर असतील, शंकर घाणेकर असतील आणि भावी वरेरकर, की त्यांचाही चिपळूणशी संबंध होता. हे नाटककार आहे. गुहागरचा विचार केला तर गोविंदराव पटवर्धन यांचं नाव पटकन पुढे येतात. असे अनेक मोठे मोठे नट, लेखक, कलाकार सगळे आपल्याकडनं पुढे गेले. त्याच्यातलंच एक मोठं नाव म्हणजे जनुभाऊंचं आहे. त्यांच्याबद्दल यांच्या सगळ्या मान्यवरांच्या बोलण्यातनं काही विचार येतीलच, त्यामुळे त्याच्याकडे मी वळत नाही. या कार्यक्रमासाठी आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर आमचं इसापेटीतल्या सिंहाच्या गुहेसारखं आहे. त्याच्यात येणारी पावलं दिसतात, जाणारी पावलं दिसत नाहीत. तेव्हा तुम्ही आता एकदा इकडे आलात, आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही कायम आमच्या बरोबर, आमच्या परिवारात राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी जनुभाऊ निमकर यांच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या कलादालनामध्ये अनेक तैलचित्र आहेत. आज या तैलचित्राने आमचं कलादालन अजून समृद्ध झालेलं आहे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठातील सर्व मान्यवर आणि
आमच्या लायब्ररीचे संपूर्ण कार्यकारी मंडळ, प्रकाशजी देशपांडे, की ज्यांना ते म्हणतील तुम्ही म्हणू नका, पण मला मी त्यांना जवळजवळ 40 वर्ष ओळखतोय. कारण देशपांडे सर जिथे राहतात तिथेच मी पूर्वी लक्ष्मीनारायणच्या देवळाजवळ राहत होतो. आणि ह्या कार्यक्रमाला सर्व आवर्जून उपस्थित झालेल्या बंधू भगिनींनो, वाचक प्रिय किंवा वाचक प्रिय ग्राहक हो, आता मी 1-2 मिनिटात बोलणार आहे. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा माझ्या दृष्टिकोनातून थोडा वेगळा आहे. याचं कारण असं की मला मिलिंद पिंपुटकरचा एक फोन आला की कुलकर्णी प्रकाश सर भेटले होते आणि त्यांनी असं सांगितलं की देवरुखे ब्राह्मण संघामधलं देवरुखे ब्राह्मण जनुभाऊ नेमकर यांची नाट्य कंपनी होती, संगीत दिग्दर्शक होते, ते संगीत शिकवत असत. आणि त्यांनी केशवराव भोसले की जे संगीत सूर्य म्हणून प्रसिद्ध झाले, पण त्यांचा गुरु हा मात्र कुठेही प्रसिद्धीत होता आला नाही. किंबहुना त्यांची पिढी सुद्धा फार मोठी पुढे आलेली नाही. पण मला परवाच बातमी माधवरावांकडनं कळली की सुवर्णा घोळे ही या शाळेमध्ये होती, 8वा क्रमांक तिचा आला होता. मलाही ते अजून आठवत आहेत, माझ्या डोक्यात नंतर मग सगळं हे आलं की ती अजून आता फॉरेनला आहे. परवा त्यांच्याशी बोलणं झालं. पण ज्यावेळी तरी मला कल्पना ठेवली की आपल्याला काय करता येईल, जनुभाऊंचं तैलचित्र लावायचे. आणि प्रकाश सर असं बोलले की तुम्ही जर करणार नसाल तर मी करणार आहे. तेव्हा मला खरोखर भरून आलं. आणि मी विलीला लगेचच सांगितलं प्रकाश सरांनी जे सुचवलंय त्याला आपलं अनुमोदन आहे. भले संघाकडनं करूया, नसेल तर आम्ही 5-6 लोक आहोत, ती फंड गोळा करू आणि आपला जो खर्च आहे तो करू. पण हा कार्यक्रम तुम्ही जर म्हणताय तर तुमची जर तळमळ आहे, अर्थात जनुभाऊंबद्दल मलाही माहिती नव्हती, त्यामुळे मी म्हटलं आपण नक्की करूया कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमाचा आज आम्ही आयोजन करताना मला खरोखर अभिमान वाटतो की हा प्रेक्षक वर्ग एवढा आलेला आहे. तसं बघायला गेलं तर ब्राह्मण ही संख्या मुली 3%. म्हणजे मला तो ब्राह्मणाच्या वरती बोलायचं नाही, पण त्यातली पाऊण म्हणजे 0.53 आणि 0.03 ही देवरुखे समाज. पण या देवरुखे समाजामध्ये आज जेव्हा मी शिवावलोकन केलं की खरोखर आपला समाज कुठे होता, तर खरोखर की आमचा संघ, आणि मी तुम्हाला सगळ्या नागरिकांना एकच सांगेन, आमचा संघ हा संघ म्हणून वेगळं अस्तित्व नाही, एक ग्रुप आहे. आणि धनंजय काकांनी सांगितलं की इथे आतमध्ये लोक येतात, बाहेर जाणारी पावलं दिसत नाही. आम्ही आत आलोय, ते बाहेर जाण्यासाठी नाही, फक्त तुम्ही आम्हाला आतमध्ये घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये समाविष्ट करा. आम्ही आमच्या प्रमाणे तुम्हाला जे धन्यवाद कुलकर्णी सर. आता आपण म्हटल्यामुळे अशा अनेक लोक आहेत की ज्यांची माहिती आत्ताच्या पिढीलाच नाहीये, तर पुढच्या पिढीला कसं होणार, माहिती होणार, यासाठी हा सगळा प्रबंध चाललाय तैलचित्र अनावरणाचा. त्यानंतर आमच्या या कार्यक्रमाकरता, आमच्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाकरता जे अनेक लोक आले, मान्यवर आले, त्यापैकी उमेशजी कुलकर्णी रत्नागिरीचे माजी नगरसेवक आहेत. आणि लायब्ररीशी संबंधित म्हणजे रत्नेश्वर ग्रंथालय ढामणसे जे रत्नागिरीला आहेत त्याचे ते अध्यक्ष आहेत. मी मिलिंदजी पिंपुटकर यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करू. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या आजच्या या कैलासवासी जनुभाऊ नेमकर यांच्या तैलचित्राच्या अनावरणाप्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील आमचे सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी जागतिक देवरुखे परिषद रत्नागिरीमध्ये 2018 साली केली, त्यांच्या नेतृत्वाखाली ती झाली, त्याचे आमचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रशेखर बनकर, नामवंत अभिनेत्री संपदाताई कुलकर्णी, आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक अरविंद काका कोवजे, माननीय माधवराव घोळे, गणेश कळसकर, विनायक काका ओक, आमचे ज्ञातीचे कार्यकर्ते कुलकर्णी काका, समोर आमचे बसलेले सर्वश्री ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, जे आमचा कान पकडून आम्हाला या वाचन मंदिरातच नव्हे या मंदिराच्या पलीकडेही देऊ शकतात असे देशपांडे काका. आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ
अतिशय माझ्यापेक्षा वयाने मोठेच नव्हे तर बुद्धीनेही श्रेष्ठ असलेले सर्व साहित्यप्रेमी वाचकप्रेमी या सर्वांचं मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो. सर्वप्रथम मी जनुभाऊ निमकरांवर बोलण्यावर तर मोठा नक्कीच नाही, परंतु या मंचाच्या वर बसलेली जी मंडळी आहे त्या मंडळींच्या बाजूलाही बसताना खरं तर मला घाम फुटला होता. कारण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता की जो ग्रामीण भागामध्ये एक छोटंसं वाचनालय ज्याची पुस्तक संख्या आपल्या 10% ही होणार नाही इतकी असलेली वाचन संख्या पुस्तक संख्या आणि त्या संस्थेचा गेली 17 वर्ष असलेला कार्यकर्ता अध्यक्ष मी या व्यासपीठावरच्या मंडळींबरोबर बसलो. याच्यात सर्वप्रथम सगळं काही भरून आलंय. परंतु जनुभाऊ निमकरांसारखी आमच्या ज्ञातीमध्ये कार्यरत असलेली मंडळी जेव्हा आमच्यासारख्या ज्ञातीतील मंडळींना कळतात आणि त्या पलीकडे जाऊन आपल्यासारख्या मंडळींनी त्याचं चिपळूण सारख्या या शहरामध्ये तैलचित्राच्या निमित्ताने त्यांचं स्मरण या ठिकाणी केलं, मला वाटतं हे खूप मोठं काम आहे. कारण आपल्या घरातला आपल्या शेजारचा आपल्याला देणारा दाता याचं कोणीही कौतुक करत असतं, परंतु याच्या पलीकडे जाऊन जर कोण काम करत असेल तर ते मला वाटतं इथलं वाचन मंदिराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतायत. मग ते देवरुखे ज्ञातीचं असेल असं नाही. 82 तैलचित्रांचं मला देशपांडे काका आणि ओम सरांनी अशी तोंडावर पटापट माहिती देत गेले. मला वाटतं संपदाताईंना पण ते आश्चर्याचा धक्का होता, कारण त्या प्रत्येक ऐकल्यानंतर त्यांच्या एक्सप्रेशन बघत होतो मी की खरोखर असं कार्य, कारण वाचन संस्कृती सांभाळता सुद्धा खूप दम निघतो, तर हे त्याच्या पलीकडचं काम आहे. आणि तुमच्याकडे 2 वेळा आपत्ती येऊनही तुम्ही ही मंडळी काम करताय, मला वाटतं तुमचं सर्वांचं एक फार मोठं कौतुक आहे. कारण इतक्या खर्चिक असलेल्या बाबीकडे आपण काम करताना कुठल्याही प्रकारचा काय यामधनं मला साध्य होणार आहे. कदाचित जनुभाऊ निमकरांचं तैलचित्र अनावरण करताना माझ्यासारखा कार्यकर्ता जर असेल त्या ठिकाणी तर म्हणेल ह्यांचा कोण वारसदार काय आपल्याला देऊ शकतो काय, तरच त्याचं आपण आपलं करूया. कारण का तर ती संस्था चालवायची, जेव्हा संस्था चालवायची असेल तर अनेक खर्च असतात, त्यांचा वेगवेगळा आयाम सामावा लागतो, पुस्तक संख्या असते, कर्मचारी वर्ग असतो, कारण शासनाचं अनुदान तुटपुंज असतं, मला सर्वांची त्याची माहिती आहे. परंतु हे आपलं कार्य खूप कौतुकास्पद आहे. मी कौतुक करण्यावर मगाशी कुलकर्णी म्हणाले ते नाहीत मोठे, तर मीच कुठे असणार आहे. पण मी एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सांगू शकतो की आपलं कार्य निश्चित पुढे सदैव चालू राहील यासाठी आमच्या शुभेच्छा देतो. आणि यापुढे जसं ओम काकांनी सांगितलंय की आलेली माणसं जात नाही, परंतु माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जे शक्य असेल ते आपल्या वाचन मंदिराला सहकार्य निश्चितपणे भविष्यामध्ये असेल एवढा आपला शब्द थांबतो. जय हिंद. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच वंदनीय असणाऱ्या सगळ्यांचे मार्गदर्शक देशपांडे काका बोलणार आहेत. आणि आपण सगळे, माझं नाव त्या कार्यक्रम पत्रिकेत नाहीये पण तरी मी बोलायला उभा राहिले. कारण जनुभाऊंची माहिती आपल्याला किती जणांना आहे हा प्रश्न येतो, पण मी जनुभाऊंची माहिती सांगायला हवा. यवतमाळला नाट्यप्रयोग होता. त्या नाट्यप्रयोगाला तुफान गर्दी झालेली होती आणि शारदेचा प्रयोग होता. शारदेच्या प्रयोगामध्ये त्याचं रंगमंचावर शारदा आली आणि शारदेने गायला सुरुवात केली. मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली. टाळ्यांचा कडकडाट झाला, लोकांनी मनसमोर दिला. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला, पुन्हा मनसमोर दिला. पुन्हा ताल अशी सणसणीत मारली, पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि शारदा आत गेली. तो रंगमंचाच्या शेजारी दिग्दर्शक उभे होते, त्यांनी खाडकडे कानपटत मारली आणि सांगितलं, शारदा ही मध्यमवर्गीय घरातली आहे, ती अशी ताना पलटे घेऊन गात नाही. ही साधी गाणी आहे, ती साधी गाणी साध्या पद्धतीनं म्हणायची. पण हे करताना पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, फार सुंदर गायलास. ते होते थोबाडीत मारणारे होते ते जनुभाऊ निमकर, आणि ज्यांनी थोबाडीत खाल्ली ते होते संगीत सूर्य केशवराव भोसले. मित्रो, जुन्या काळामध्ये
माणसं काम करायची. रंगमंचावर यायचं म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं डॉक्टर घाणेकर वेगळे, पण जर आपण पाहिलं तर आपल्या इथे शंकर घाणेकर होते, हॉटेलमध्ये वेटर होते. सामान्य घरातली माणसं मोठी होत गेली, रंगमंचावर गेली, त्या काळात दुसरं काही कामच करायचं नाही. ज्याला कलेचा आनंद आहे ते तिथे जायचे. केशवरावचे ची आई अत्यंत गरीब होती, घरात काही खायला नाही आहे, आणि अशा वेळेला स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी कोल्हापूरला होती. तिथे ती बाई गेली आणि जनुभाऊंना म्हणाली की मला इथे कामाला घ्या. त्याने जनुभाऊंनी सांगितलं ये, उद्यापासून भांडी घासायची आणि कपडे धुवायचे. ते जनुभाऊंच्या तिथे नाट्य मंडळात ती काम करायला लागली. त्याच वेळेस तिने सांगितलं घरी जेवायला पण नाहीये, 2 मुलं आहेत, त्या मुलाला आणू का? आण म्हणले. आणलं. 7 वर्षाचा केशव आणि 8-9 वर्षाचा दत्तू, त्या दोघांना आणलं आणि त्या दोघांना तिथे कामाला सुरुवात केली. आणि एक दिवस पंढरपूरला नाट्यप्रयोग होता. एक लक्षात घ्या, जनुभाऊ नाटक मंडळीचे अंश होते, सगळं होतं, पण या सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम होतं. त्यांच्या नाट्यसंस्थेचं नाव आहे स्वदेश हितचिंतक. 1895 सालच्या दरम्यान स्वदेश हितचिंतक म्हणणं हा राष्ट्रद्रोहच होता, पण जनुभाऊंनी त्याचं नाव स्वदेश हितचिंतक ठेवलं होतं. ती जेव्हा तिथे आले तर मुलगा त्याला शिकवायला सुरुवात केली. पंढरपूरला नाट्यप्रयोग होता. त्या नाट्यप्रयोगात कृष्णा हे नावाचा देवळी वेगळा आहे, ते विषयावर मी बोलणार नाही, देवळी म्हणून तो शारदेचं काम करायचा. तो मुलगा अचानक आजारी पडला. नाट्यप्रयोग तर लागलेला आहे, आणि मग आता काय करायचं? सगळ्यांनी सांगितलं जनुभाऊ थांबा, आज आपण प्रयोग रद्द करूया. जनुभाऊ म्हणजे नाही, प्रयोग करायचा. आता काय करायचं? तेवढ्यात तो केशव पुढे आला आणि म्हणाला मामा. आता मामा म्हणल्यानंतर म्हणजे केशवराव तिथे असल्यामुळे सगळ्यांना, तिची आई तिथे काम करत होती, मामा म्हणायचे त्यांना. मामा मी काम करू? एवढे अरे तू लहान आहेस, तुला कसं काय येणार? मला पाठ आहे म्हणला, आणि म्हणून भरा 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 सगळं म्हणून दाखवले, गद्य सगळं म्हटलं. जनुभाऊंनी टांग्यात घातला मुलगा, त्याला एका मित्राकडे गेले, 6 तास तालीम दिली. जनुभाऊंना स्वतःला पण गाणं उत्तम यायचं. त्याला घेऊन गेले आणि पहिला नाट्यप्रयोग झाला पंढरपूरला. केशवराव होते रंगमंचावर आले. केशवराव पुढे मोठे झाले, त्यांनी लगेच त्याला एखादा पार्टनरशिप दिली, नंतर 3 आणे केली. पुढे केशवराव खूप मोठे झाले, त्यांनी नंतर स्वतःची नाट्यसंस्था काढली. पण जनुभाऊ हे असे होते. जनुभाऊंनी त्या मुलाला एक लक्षात घ्या की माणसांचा फक्त उपयोग करून घ्यायचा असतो. जनुभाऊ असे नव्हते. जनुभाऊंनी या मुलाला चांगलं गाणं यावं म्हणून दत्तूबुवा जांभेकरांना शिष्य तिथे त्याला गाणं शिकवायला ठेवलं. मी जांभेकर वृत्तांत सगळा काढून पाहिला, पण मला दत्तूबुवा जांभेकरांचं काही नाव कुठे मिळालं नाही. मी जांभेकर कुटुंबियांना पण विचारलं, एवढं नाही आम्हाला काय माहितीच नाहीये. पुन्हा मी कोल्हापुरात चौकशी केली तेव्हा मला दत्तूबुवांचा फोटो पण मिळाला आणि सांगितलं ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण जेव्हा मी बऱ्याच वेळा बघतो कुलवृत्तांत, माझं नाव आहे ना, संपलं तिथेच आपला कुलवृत्तांत संपतो, कुणाचा इतिहास आपण कधी समजून घेत नाही. जनुभाऊ असे होते. जनुभाऊंनी या मुलाला एवढं मोठं केलं. कोल्हापूरला नाट्यप्रयोग होता, शारदेचं काम करत होते. 1, 2, 3, 9 वेळा वंशमोर आला. 9 वेळा आल्यानंतर जनुभाऊ बाहेर आले, हात जोडून म्हणाले पोरगा लहान आहे, त्याला थांबा. जनुभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे म्हटल्यानंतर शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी बास आता एकदा म्हणू दे, मी सगळ्यांना थांबवतो. आणि मग ते एकदा म्हटले आणि झालं. अल्लादिया खां साहेब तिथे होते कोल्हापूरला. अल्लादिया खां साहेबांची तालीम मिळणं फार कठीण असायचं. इतकंच नव्हे तर ते जेव्हा एखाद्याला तालीम द्यायचे त्यावेळी तिथं कोणी थांबायचं नाही, इतकी अल्लादिया खानची पद्धत होती. शाहू महाराजांना यांनी सांगितलं की या मुलाला शिकू देत, आणि त्याप्रमाणे अल्लादिया खां साहेबांची तालीम त्याला मिळवून दिली.
इतकंच नव्हे, संस्कृत हे फक्त उच्चवर्णीयांनी बोलायचं आहे, बाकीच्यांनी बोलायचं नाहीये वगैरे असं जे काही होतं, जनुभाऊनी संस्कृत कालिदासाचं शाकुंतल नाटक संस्कृत मध्ये केलं, या सगळ्या मुलांकडून बसवून घेतलं आणि नुसतं केलं नाही, काशीच्या विद्वत ब्राह्मणांसमोर त्याचा प्रयोग केला, लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, शास्त्रीभावांचं सगळे शास्त्री उठले आणि त्या सगळ्यांचं त्यांनी कौतुक केलं होतं. म्हणजे जनुभाऊ असे होते. दुर्दैवानं पुढच्या काळात नाट्यसंस्था बंद पडली आणि जणू लेगानी वारली. पण स्वदेश हितचिंतक आणि आज जर तुम्ही कोल्हापूरला गेलात तर मित्र मला अत्यंत वाईट वाटलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे आपण तिथे बघतोय की केशवराव भोसले रंगमंच आहे, केशवराव भोसले रंगमंदिर आहे. मी आज गेलो पाहिलं, जनुभाऊंचा फोटो दिसला, मला इतका आनंद वाटला की अरे आमच्या कोकणचा एक कलाकाराचा फोटो तरी तिथे आहे. पण किती जणांना माहिती आहे जनुभाऊ? आम्ही त्यावेळेनंतर मी सगळं शोध घेतला आणि त्याच्यावर एक लेख लिहिला आणि त्याच वेळेला मी ठरवलं होतं की आमच्या संग्रहालयात कलादालनामध्ये त्यांचं तैलचित्र लावायचं. कारण हे तुमचे नाही आहेत, हे सगळ्या समाजाचे आहे आणि समाजाची माणसं आपण पुढच्या पिढीला हे दिलं पाहिजे म्हणून हे सगळं केलं. दुर्दैवानं पुढच्या पिढ्यांना माहिती नाही आहे. मित्र, किती जणांना आपल्याला माहिती आहे की डॉक्टर हेडगेवार जेव्हा कलकत्त्यात शिकत होते तेव्हा त्यांच्याबरोबर एक रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर हे तिथे शिकत होते आणि हे नुसते शिकत नव्हते तर एक क्रांतिकारक जेव्हा वारले, त्या क्रांतिकारक खेड्यात वारले, आठले म्हणून गणेश गोपाळ आठले, ते तिथे वारले. त्यावेळेला आता करायचं काय, त्याला टीबी झालेला होता, ते वारले. तेव्हा त्यांनी तोपर्यंत ते लोकांना माहिती नव्हती की हा माणूस कोण आहे ते. तर त्यांनी मरताना सांगितलं होतं की मी मेलो तर माझा अंत्यविधी एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून करा. तिथे श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणून होते, त्यांना कळल्याबरोबर ते कलकत्त्यात आले. पूजनीय डॉक्टर तेव्हा मेडिकलला शिकत होते, त्यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं असं असं आहे, एक जी अण्णा म्हणून आहेत ते वारले आणि त्यांचा अंत्यविधी करायचा आहे. डॉक्टरांचा क्रांतिकारकांशी संबंध होताच आणि त्याबरोबर मग डॉक्टरांनी पिंपुटकरांना बरोबर घेतलं आणि मध्यरात्री गेले. त्या अंधारात त्यांचा मृतदेह नेला. ते जेव्हा अंत्यविधी करायचा तेव्हा श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणाले, थांबा, हा देशासाठी वारलेला आहे, याला फाडकणी देऊ नका. त्या अंधारात त्या माणसानं सगळी पोथी वाचली आणि त्यांचा मंत्राग्नी देऊन अंत्यविधी केला होता. त्या डॉक्टर हेडगेवारांच्या चरित्रामध्ये नाना पालकरांनी लिहिलेल्या सदाशिवराव पिंपुटकरांचा उल्लेख, रामकृष्ण पिंपुटकरांचा आपण शोध घेतला पाहिजे. हे पिंपुटकर कोण होते? मी सांगितलं तसं जेव्हा सर्कशीचं काम शोधत होतो तेव्हा त्यात मला दिसलं की नारायणराव वालावलकरांची ग्रेट रॉयल सर्कस जी सुरू झाली की त्यांनी माजूसकर सर्कस घेतली. माजूसकर कोण आपण शोधायला पाहिजे. जेव्हा मी म्हणतो की मला माझ्या समाजाचा अभिमान आहे, दुसरे खोटे अभिमान बाळगू नका. खोट्या अभिमानाने मी फक्त स्वतःचा एक अलंकार जपाल, त्याबरोबर आपल्या समाजात किती मोठी माणसं झाली होती, त्यांनी समाजासाठी काय केलं होतं हे शोधूया. ते शोधलं तर आपण सांगायला अभिमानानं सांगू शकतो की होय माझ्या समाजात हे पण झाले होते, आपण ते शोधूया. मला 2 मिनिटं बोलायला मतलब मुद्दाम बोललो मी. बसायल्यावरती स्टेजवर तर येत नाहीत, पण खरोखर जनुभाऊंचे चित्र बघून चित्र बघून त्यांना हवलं नाही आणि खरंच त्यांच्या मनात साठलेली जी तळमळ त्यांनी आपल्याकडे मांडली आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा त्याची माहिती झाली. आज या कार्यक्रमाकरता मुंबईहून माननीय माधवराव भोळे इथे आलेले आहेत. ज्या काळामध्ये कॉम्प्युटर म्हणजे काय हे मुंबईमधल्या गिरगाव सारख्या भागात राहणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं. त्या काळामध्ये 1976 मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये MSc करून IIT पवई मुंबई येथे त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून माधवराव भोळे सुरुवात केली आपल्या कार्याची. त्यानंतर इनोव्हेटिव्ह सिस्टीम कन्सल्टन्सी नावाची स्वतःची एक कन्सल्टन्सी काढली आणि त्याद्वारे आपल्या भारतातील अनेक तरुणांना अमेरिका, दुबई, मस्कत यासारख्या देशामध्ये नोकरीच्या संधी किंवा नोकरीचे त्यांनी दरवाजे ज्यांनी उघडून दिले ते माधवराव भोळे.
सामाजिक बांधिलकी जपत गेली 40 वर्ष मुंबईतील देवरुखे ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक संस्थेचे काम ते बघतायत. देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक संस्था असेल मुंबई, इथे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. याचबरोबर आपल्या लायब्ररीच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे त्यांना लेखनाची आवड आहे. समाज माध्यमातून त्यांनी व्यवसाय मार्गदर्शन असेल, अर्थकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल यावर जवळजवळ 200हून अधिक लेख लिहिलेले आहेत. आणि आता 4 एप्रिलला धन्यवाद देतो. बोला 2 शब्द दिले. बाकी सगळ्यांनी नावं घेण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा खरं म्हणजे मी ज्यावेळी इकडे आलो त्यावेळी माझ्या मनात कुठल्याही प्रकारे बोलण्याचा वगैरे काही विषयच नव्हता. मला डॉक्टर मित्रच बोलले की तुम्ही धर्माबद्दल बोला, पण मी असं काही तयारी केली नव्हती. पण आता इकडे बसल्यानंतर काय 2-3 गोष्टी लक्षात आल्या. ती एक गोष्ट आता यांनी सांगितली रामकृष्ण सदाशिव पिंपोटकरांबद्दल. तर रामकृष्ण सदाशिव पिंपोटकर हे कलकत्त्याला ज्या कॉलेजमध्ये हँडबॅगवर शिकायला होतं त्या कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते आणि ते इतिहास आणि इंग्रजीचे प्रोफेसर होते रामकृष्ण सदाशिव पिंपोटकर. आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी होते ते. आणि ज्या वेळेला ते जहाल विरुद्ध मवाळ असा जो मोठी फाईट झाली म्हणजे मारामध्ये झाली होती, लोकमान्य टिळकांना लोक मारायला आली होती, त्यावेळेला रामकृष्ण सदाशिव पिंपोटकर आणि 5-6 लोक लोकमान्य टिळकांच्या बरोबर होते. आणि लोकमान्य टिळकांना शिस्तशीरपणे बाहेर काढलं. कारण लोकमान्य टिळकांच्यावरती चप्पल टाकल्या होत्या कोकणी मंडळीच्या लोकांनी. आणि बरेच हाणामध्ये झाली होती. पुढच्या जसं आता विधानसभेत सांगतं तसे त्यावेळी पण झालेले आहे. त्यावेळी पण सुशिक्षित होते, परंतु मताच्या पुढे प्रत्येक वेळ असतो. आणि ते फाईट झाली. रामकृष्ण सदाशिव पिंपोटकरांनी आणि इतर 8-9 लोकांनी त्यांना बाहेर काढलं लोकमान्य टिळकांना. आणि ते सुरतचं काँग्रेस, ते सुरतचं काँग्रेस मला एवढं पटकन लक्षात येत नाही आता, पण ते झालं. आणि त्याच्यानंतर गीता रहस्य म्हणून जे आहे ते गीता रहस्यामध्ये रामकृष्ण सदाशिव पिंपोटकरांचा उल्लेख आहे की प्रूफ रिडिंग करण्यासाठी 4 माणसे नेमली होती. त्याच्यामध्ये रामकृष्ण सदाशिव पिंपोटकर हे एक गीता रहस्याचं प्रूफ रिडर होते. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्याचं प्रूफ रिडिंग करणं आणि ते सुद्धा एखाद्या व्यक्तीने करणं तो किती विद्वान असणार, तर ते रामकृष्ण सदाशिव पिंपोटकर. दुसरी त्यांची माहिती म्हणतो तुम्ही म्हटलं तर शोध घ्यायला पाहिजे. तर मी मगाशी सांगितलं की शांतता आहे. तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 40-45 वर्ष मी आमच्या देवरुखेंच्याबद्दल काम करत असतो. तर devrukhe.blogspot.com नावाचा एक ब्लॉग आहे आणि तो मी गेले 15-20 वर्ष चालवतो. आणि देवरुखेमध्ये जेवढी माहिती मला लोकांची मिळते इन्क्लुडिंग आता फार्म ऑफ हॅपीनेस वगैरे या सगळ्यांची माहिती मी जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती. आणि जो शोधेल त्यांना मिळणार. मी काय कोणाला जाऊन सांगणार नाही, पण जो शोधेल त्यांना मिळणार. त्याच्यामध्ये मगाशी सांगायचं उल्लेख म्हणजे आपल्याला म्हणजे माहिती नसतं. तुम्ही म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं नाव सतपाट आणि त्यांचं नाव ज्यावेळी आंबेडकर कसं झालं तर आंबेड बुद्रुक आहे तिकडे मुळे आता आमच्याकडे कोलकाता मुळे आलेला इकडे कोणता त्याच्या बाजूचं गाव जे आहे तिकडे ते मुळे म्हणून जे होते ते मुळे शाळा मास्तर होते पुण्यामध्ये. आणि त्या शाळा मास्तरांकडे आहे 4थीचा मुलगा 2री का 3रीचा मुलगा आंबेडकर सतपाट नावाने होता. आणि ते अर्थात दुसऱ्या ह्याचे होते समाजाचे होते. पण मुळ्यांनी स्वतःचा डबा घेऊन जायचे त्यांना आपल्या डबाबद्दल पोळी त्यांना द्यायचे. आणि त्यामुळे त्यांचा लाडका शिष्य होता तो आंबेडकर त्या होता म्हणजे होते ते. आणि त्यांनी विचारलं की मला तुमचं नाव घ्यायचं आहे कारण ते कसं लावायचे मुळे आंबेडकर मुळे असं पूर्वीच्या पद्धती लावायचं म्हणजे कोणत्यामुळे आंबेडकरमुळे असं लावायचं. ते म्हणले की ठीक आहे पण त्यांचं नाव रजिस्टर बदललं आणि त्यामुळे ते आंबेडकर झालेले कळलं की नाही. असे अनेक माहिती मी त्या ब्लॉगस्पॉटवर ठेवले आहे त्याच्यामध्ये. तर तो एक म्हणजे माझ्याकडनं मी त्या काही करण्याचा प्रयत्न केला ते सांगतो मी. आता दुसरा महत्त्वाचा विषय जो मला बोलायचा तुम्हाला 2 मिनिटं बोला तरी तुम्ही बोलणार पुढे. चित्रे सरांनी सांगितलं की आपले 70 तैलचित्र अजून तयार आहेत त्यांच्या माहिती आहे आणि तुमच्यासारखा माणूस किंवा आणखी कोण असेल ते तोंडपाठ खडाखडा सगळं सांगतात वगैरे. हा चांगला विषय त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे. परंतु आता कॉम्प्युटरचा युग आहे. पुढची पिढी जी आहे ती लॅपटॉप मोबाईल आणखी काय काय ज्या असतील इक्विपमेंटमुळे ती त्याच्यावरती आधारित आहे. आणि हे जे 70 तैलचित्र किंवा आणखी काय पुस्तकं लाखो पुस्तकं येतील तुमच्याकडे किंवा काही तुम्ही सांगितलं की पावसाळ्यामध्ये आमचं बुडालं सगळं तर तुम्ही डिजिटायझेशन करायला पाहिजे. ऑनलाईन वेबसाईट डिजिटायझेशन हे जे विषय आहेत
ह्याच्यामध्ये तुम्ही खर्च करा, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, ती लॉंग टर्म चालेल. त्याच्यामध्ये ऑल इंडिया ऑल वर्ल्ड लोकांना बघायला मिळते. तुमचा चिपळूणचा माणूस अमेरिकेत गेला तो तिकडे बघू शकतो, प्रत्येकाला इकडेची गरज नाही आहे. अर्थात मेहनत करणाऱ्यामुळे माझं पण इकडे येऊन बघायला पाहिजे, ते बरोबर आहे. पण आपल्याकडे असलेलं ज्ञान जिथपर्यंत जगापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, इंटरनेट आणि वेबसाईट वगैरे. आणि ह्याच्यामध्ये चिपळूणमध्ये बरेच अनुभवी आणि हुशार लोक आहेत. आमच्यापैकी एक निमकर म्हणून विकास निमकर म्हणून नाव आहे, विक्रांत निमकर, विकास मोठा बोलतात, विक्रांत निमकर अशी मंडळी आहेत सगळी. तर हे लोक सॉफ्टवेअरची वगैरे काम करतात. इकडे ऋषिकेश सरपोतदार म्हणून रत्नागिरीला आहे, तो पण चांगलं काम करतो त्याने त्या ॲप वगैरे. तर अशा मंडळीला अर्थात पैशाची उपर काय करणार नाही, ह्या सगळ्या पैसा. धन्यवाद. हा प्रकल्प सुद्धा आमच्या विचारातून आहे, पण कोणताही प्रकल्प करायचा तर मुख्य अडचण असते ती अर्थसहाय्याची, आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोच आहोत. ते होणारच आहे, पण आमच्याकडे जुनी हस्ताक्षरामध्ये ज्या पोथ्या किंवा काय त्याचं मोल अनमोल आहे. यानंतर आजच्या आमच्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलेले रत्नागिरीचे पत्रकार माननीय अरविंदजी कोकरे सर, रत्नागिरीमधील जुन्या जाणत्या लोकांमधील नामवंत पत्रकार आहेत. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश, की देवरुखे ब्राह्मण समाजामध्ये 3 पत्रकार नामवंत होती की त्यांची नोंद कुठेही दिसत. त्यापैकी नेमकं हे गिरगावात रामाचं मंदिर आहे. आता जे मेट्रो गेली त्याच्यामध्ये ती बिल्डिंग पाडली, ती बिल्डिंग पाडली, त्या तिथे ते राहत होतं. आणि त्यावेळच्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून होते. ते वारले त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले. हा मिळेल त्यांचं छोटंसं चरित्र माझ्याकडे ह्याच्या रूपात आहे, म्हणजे पुस्तक रूपात ते प्रसिद्ध झालं आहे. ढवळे नावाच्या माणसाने ते लिहिलं होतं आणि त्याची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहे, ती मी तुम्हाला देण्याची ही करतो. आणि दुसरे म्हणजे सालिये आणि निमकर हे बोलवलीच राहत आणि सालिये गावाच्या वडीत राहतात. आता नवीन जे ह्याच्यामध्ये ती पण जागा गेली की काय ती मला काय माहिती नाही. ह्याची कुठेतरी नोंद होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर दामणनाथ पोगजे, गायक, नागपूर. आज या कार्यक्रमाकरता माननीय डॉक्टर चंद्रशेखर निमकर मुंबईहून खास आलेले आहेत. त्यांच्या नावापुढे इतक्या पदव्या आहेत, म्हणजे MSc आहेत, PhD आहेत, MBA आहे, LLB आहेत. नंतर त्यांनी ह्युमन राईट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. म्हणजे या पदव्या बघता बघताच मी थक्के झाले. ते ग्लोबल सप्लाय चेन ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, फार्मास्युटिकल अग्रगण्य कंपनी, अमेरिकन कंपनी, त्याचे ते संचालक आहेत. सँडोज या कंपनीमध्ये त्यांनी भारतात आणि भारतामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. हे त्यांचा व्यवसाय आहे, पण त्यांचा सामाजिक वाटा सुद्धा त्यांचा खूप मोठा आहे. स्नेहज्योती अंध मुलांची शाळा त्याचे ते संस्थापक आहेत, ट्रस्टी आहेत. जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद जी 2018 मध्ये झाली त्याचे ते अध्यक्ष होते. अनेक समिती आहेत, जसे जाणीव फाउंडेशन असेल, विद्यार्थी सहाय्य फाउंडेशन, निमकर यांचा सन्मान होतोय. नमस्कार. आज या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरामध्ये जनुभाऊ निमकर यांच्या पहिल्या चित्राचं अनावरण समारंभासाठी आपण सगळे जमलो आहोत. व्यासपीठावरील मान्यवर, माझे मित्र माधव घोडे, उमेश कुलकर्णी, संपदाताई जोगडेकर, चित्रकार गणेश कळसकर आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि उपस्थित सगळे रसिक. सगळ्यात महत्त्वाचं मला जास्त अभिमान आहे की जनुभाऊ निमकर कुडलीचे, आमच्याच गावचे, आणि ते माझे लांबचे
आजोबा पण लागतात. तर आज त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाला मी उपस्थित आहे, त्याबद्दल मला खरोखरच अभिमान वाटतो आणि तुमच्या सगळ्यांना खरोखरच धन्यवाद देतो की त्याकरता तुम्ही आज मला आमंत्रित केलं. त्यांच्याबद्दल माहिती मी काही जास्त रिपीट करणार नाही, कारण सगळी तुम्ही सांगितलेलीच आहात आणि माझ्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे असणार, कारण तुम्ही त्या विषयातले आणि मुख्य म्हणजे ती माहिती जमवण्याकरता जे प्रयत्न करताय त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक. मी लिहिण्याकरता बोलण्याकरता भरपूर विषय लिहून घेतले होते, पण इकडे आल्यानंतर सगळं परत चेंज झालं की काय बोलायचं याच्याबद्दल. गाडीमध्ये बसताना संपर्कांची बोलतो होतो की मी काय बोलू म्हणून, पण त्या बोलतानाचे आलेले सगळे विषय आणि इकडे या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर विषयामध्ये खूपच फरक आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं म्हणजे की आत्ता जेव्हा वरची मी तुमची गॅलरी बघितली आणि तुम्ही एवढ्या सुंदर प्रकारे सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचं जो काही इतिहास तुम्ही जो सांगताय तो खरोखरच दुर्मिळ आहे आणि यातला अर्ध्यापेक्षा काही 90% गोष्टी मला सुद्धा माहीत नव्हत्या की कोकणामधली एवढी माणसं या पर्यापर्यंत आणि त्यांचं एवढं मोठं कार्य आहे. जसं माधव म्हणाल त्यामुळे आजचं हे युग आहे, कॉम्प्युटरचं आहे, डिजिटलायझेशनचं आहे, सगळं आहे. तर आपण जुना सगळा इतिहास आणि डिजिटलायझेशन ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो का की त्याच्यामुळे तो यंग जनरेशन पर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल. कारण इथे असलेली गॅलरी मी स्वतः सुद्धा आज पहिल्यांदा आलो तुमच्या इथे, तर किती जण मुद्दामून येऊन या गॅलरीला भेट देतील हे सांगणं खरंच कठीण आहे. परंतु याच्याकरता मी माझ्या साईडने काय प्रयत्न करू शकतो त्यासाठी जर तुम्ही तुमची जी कमिटी असेल त्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही याच्याकरता मान्यता दिली तर आपण याच्यावरती एक छोटीशी लघुपट करू शकतो की जे आता त्याच्याकरता जे काही सहाय्य लागेल ते सगळं सहाय्य मी देईन. आणखी संबंधताईंना मी विनंती करीन की त्यातल्या लिखाणाचा जो काही भाग आहे त्याच्यासाठी जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आपण त्याच्यावरती एक सुंदर लघुपट बनवू. त्याच्यामध्ये मला वाटतं की एका भागात तो होणार पण नाही, कारण वरती ऑलरेडी 70-80 आहेत. तुम्ही म्हणताय की 70 चित्र आणखीन तुमच्याकडे आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्यांचं एकात टाकलं तर माणसाला बघायला कंटाळवाणं होऊ शकतं ते. म्हणून आपण 25-25 म्हणू किंवा 20 ते आपण तुमच्या कमिटीमध्ये तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे. परंतु त्याचा आपण नक्कीच छोटे छोटे व्हिडिओ केले तर ते मग त्याचं सर्क्युलेशन भरपूर होईल आणि मग ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतील. जास्तीत जास्त यंग जनरेशनला त्याच्याकरता बघण्याची संधी मिळेल. आणि या प्रत्येक व्यक्तीबद्दल, कारण तुम्ही जे सांगत होतात, इव्हन तुम्ही जे सांगत होतात ते सुद्धा आम्हाला एकत्र सगळं लक्षात ठेवणं कठीण आहे. त्यामुळे तुमच्याकडे आज जे ज्ञान आहे ते सुद्धा लोकांपर्यंत नक्कीच पोचलं पाहिजे. आणि मग आपण हा एक सिस्टमॅटिक जर एफर्ट केले याच्याकरता तर तुम्ही तुमचं ठरवा कसं तुमच्या याच्यामध्ये बसेल त्याप्रमाणे, पण सहकार्य करता मी कधीही तयार आहे. नंबर 1. नंबर 2, या तैलचित्राकरता तुम्ही म्हणालात की जो काही खर्च येतो त्या खर्चाकरता या सगळ्या लोकांनी व्हॉलंटिअर केलेले आहे ऑलरेडी, पण तरी सुद्धा जर तुम्हाला त्यासाठी सुद्धा जर काही मदत पाहिजे असेल तर मी एक कुडलीचा नेमकर म्हणून त्याच्याकरता पण व्हॉलंटिअर करतो की तो जो काही तुमचा खर्च असेल ते मला सांगा, तो मी नक्की देईन. आणखीन एवढं बोलून मी दोन गोष्टी संबोधतो माझ्या. नेमकर परिवारातील एका व्यक्तीचं मनोगत आम्हाला ऐकायला मिळलं आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे त्यांनी जो विचार मांडलाय, तर ज्यांच्या कुंचल्यातून आजचं हे तैलचित्र साकार झाले ते श्री गणेश कळसकर. तरुण वयातच येथे आर्ट पेंटिंग घेऊन त्याने विशेष गुणवत्तेसह 2012-13 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्याने प्रथम रँक मिळवलेली आहे. आज इथे बसले ना सगळ्यांचा परिचय एवढा मोठा आहे, मी त्याचं थोडक्यात सांगते. ऑफ इंडियाचे पुरस्कार, स्टील लाईफ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याने मिळवलेले आहेत. मी एक चित्रकार म्हणून मी चित्राबद्दल बोलतो, चालेल ना? हो. आता तुम्ही जनुभाऊंबद्दल जे काय सगळं ऐकलंय तर ते मी चित्रामध्ये उतरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. ज्यावेळी सरांनी हा विचार मला मांडला होता की असं असं आपल्याला करायचं आहे, जो काय कालावधी दिला होता तर त्याच्यामध्ये मी माझे 100% द्यायचा प्रयत्न केलाय. त्या काळामध्ये आता जर तुम्ही बघताय तर आता आपण इकडे सगळेजण बसलेलो जरी असलो तरी प्रत्येकाची वेशभूषा परत कपड्यांची पद्धत सगळी वेगवेगळी आहे, बरोबर. पण त्या काळामध्ये जे काय कपडे कॉटन अवेलेबल असायचं तर त्या हिशोबाने त्यांनी जे काय कपडे, तुम्ही जो फोटो पाठवला होता मला तर मी बराचसा अभ्यास केला त्याच्याबद्दल की मला काही तसे रेफरन्सेस मिळत आहेत का काय, पण काही मिळतच नव्हतं.
मग मी काही जे काही माझे मान्यवर तिथलचे चित्रकार मंडळी आहेत मी त्यांच्याशी संवाद साधून त्याच्याबद्दल काही गोष्टी मांडलेल्या आहेत. जसं की त्यांचा जो आतमधला जो अंगरखा आहे तर त्याला तुम्ही बघितलं तर एक सोन्याचं बटन आहे, हिरे जडीत असं सोन्याचं बटन आहे. तर म्हणजे ते तुम्हाला फोटोमध्ये वगैरे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते त्या काळात त्या हिशोबाने आता कसं दिसेल तर ते मी तिथं काढण्याचा प्रयत्न केलाय. आणि जो काय त्यांचा वरती जो काय मुंडाचं म्हणता येईल ना त्याला हा, तर तो असा जरीनी त्याची एक किनार बनवलेली आहे. सो ते मी करण्यास तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचा जो काही स्किन टोन आहे तर कसा असेल वाहतो माणूस त्यावेळेसची माणसं घोड्याने टांगा गाडीने असं फिरत असतील तर मग त्यावेळेस त्यांचा स्किन टोन कसा तयार होईल मग तो विचार करून मी त्याच्यामध्ये ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कधीही वाचनालयाने कुठली जबाबदारी मला दिली तर मला नक्कीच करायला आवडेल जी मी झेपू शकेल चित्र स्वरूपातली. आणि मी संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जे तैलचित्र आहे ते सुद्धा गणेशनेच काढलेलं आहे. उद्या याच ठिकाणी गणेश कळकर आणि मिसेस गणेश कळकर या दोघांचा सन्मान होणार आहे. तो पण कार्यक्रम आहे उद्या. तो उद्या सुद्धा तुम्ही सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. त्यानंतर आपल्या अभिनय लेखन डायरेक्शन या सर्वांच्या हृदयावर आपलं असं खास स्थान निर्माण करणाऱ्या संपादाताई जोगळेकर कुलकर्णी. संपादाताईंबद्दल शैक्षणिक बोलायचं झालं तर त्या BA आहेत, मराठीमध्ये MA आहेत, कथ्थक विशारद आहेत. नाटकाबद्दल बोलायचं तर आयचं घर, उन्हाचं घर, तिघांचं, ऑल द बेस्ट असे अनेक नाटकं आहेत. त्यांनी स्वतः लेखन डायरेक्शन असं केलेलं त्याचं सोबत संगत आहे. TV सिरियल तर अनेक आहेत. पाऊल खुणा असेल, रेशमगाठी असेल, कोपरखळी असेल अशा अनेक TV सिरियलमधनं त्या आपल्या भेटीला आलेल्या होत्या. अतिशय दर्जेदार नाटकांचं त्यांनी डायरेक्शन केलेलं आहे. किमयागार असेल, तिन्ही सांजा असेल. म्हणजे अभिनय करणे आणि एखाद्या नाटक डिरेक्ट करणे याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी असताना त्यांनी स्वतःचा आपला असा ठसा उमटवलेला आहे. मला अजून गमत वाटून हे सगळं करत असताना आपल्या वाचनाच्या दृष्टीने मी सांगते की त्यांनी लिखाण पण केलेलं आहे. काचापणी, बकुळफुला कृती अशासारखी त्यांची पुस्तकं आहेत. आणि असे खूप वेगळ्या थीम घेऊन म्हणजे एखादं चित्र दाखवायचं आणि या चित्र बघून त्या चित्रावरून ती गोष्ट रंगवायची असे अनेक आहेत. त्यांची मी एखाद्या कमळाच्या चित्रावरची गोष्ट ऐकलेली आहे. म्हणजे ही कल्पना सुद्धा किती छान आहे. म्हणजे असं इतकं वेगवेगळं त्या काहीतरी त्यांचं करत असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यामध्ये राज्य शासनाचा मानाचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार असेल, ठाणा महानगरपालिकेचा पुरस्कार, अल्फा अवॉर्ड असेल, झी अवॉर्ड असेल, मटा सन्मान असेल, असे अनेक पुरस्कार आहेत. त्या आता वेगळ्या वाटेवर जाऊन त्यांनी जे कार्य सुरू केले ॲग्रो टुरिझमचं त्यासाठीचा सुद्धा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. मला वाटतं त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांच्या हस्ते विद्यासागर राव यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना ह्या झगमगत्या दुनियेत वावरत असताना यशाच्या शिखरावर असताना हे सगळं सोडून आपल्या कोकणामध्ये स्थायिक होणं असा निर्णय घेणं हा नक्कीच सोपा नव्हता. पण संपादाताईने तो निर्णय घेतला आणि आता त्या त्यांच्या शेतीमध्ये रमतायत किंवा त्यांचं पर्यटन आहे जे आनंदाचे शेत म्हणून बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती आहे. युट्यूबवर किंवा फेसबुकवर अनेक त्यांचे व्हिडिओ त्याच्यावर येतात. आता ते एकदा कुठलं तरी असं ते करत असताना ते आपण म्हणतो की नैसर्गिक शेती वगैरे हे सगळं करत असताना मी त्यांच्या एका मुलाखतीत वाचलं की त्यांनी असं म्हटलंय की आम्ही अन्नधान्याची शेती करतो आणि विचारांची पण शेती करतो. म्हणजे असं वेगळ्या विचाराने वावरणाऱ्या संपादाताई आज इथे आपल्याला आलेल्या आहेत. खूप आनंददायी गोष्ट आमच्यासाठी. मी आमच्या लोकमंडळी करते की त्यांचा येतो या वास्तूतच इतकं मला आता मस्त वाटतंय ना. म्हणजे पुढे कदाचित माझे शब्द किंवा बोलताना औपचारिकपणा येईल कारण मराठी भाषेची अभ्यासिका आहे मी. पण आता आधी मनमोकळं सांगून टाकते माझ्या स्वभावाप्रमाणे. मला खूप छान वाटतंय इथे, खूप छान वाटतंय, खूप सकारात्मक वाटतंय. मला असं वाटतं असं पहिल्यांदा घडतंय की व्यासपीठावर मी बसले आणि सभागृहाचा मी फोटो काढते. असं पहिल्यांदा घडतंय. म्हणजे इथे तुम्ही जी दर्दी लोक आला आहात त्यांच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या भोवती हे जे कोंदण आहे ना ते तुम्हाला कल्पना आहे की माहित नाही पण अतिशय सुरेख आहे. ते सुरेख आहे
आणि त्या कोंदणाला काहीतरी सांगायचं आहे. ते नुसते पिलर्स नाहीयेत, ते नुसतं सिमेंटनी कॉन्क्रीटनी केलेली वास्तू नाहीये. या वास्तूला तुमच्याशी काहीतरी बोलावं असं वाटतंय, असं वाटलं म्हणून मी समोरनं फोटो माझ्यासाठी काढलेला. आज मी इथे कोणत्या कोणत्या नात्याने उभी आहे हे सांगायला मला आवडेल, आणि मला थोडा जास्त वेळ दिलाय म्हणून मी ते सांगेन सुद्धा थोडा वेळ घेऊन. वय वर्ष 2 असताना मी चिपळूणमध्ये आले होते माझ्या कुटुंबाबरोबर, आणि तेव्हा माझ्या नातेवाईकांकडे, सोमण त्यांचं नाव, आता पागेवर राहायचे का काय आता मला असं आठवत नाहीये, पण तेव्हा एक भला मोठा फणस तिथे ठेवलेला होता. आणि मी केवळ तो फणस, त्याला काटे आहेत म्हणून बुवा बुवा म्हणायचे. आणि मी 4 दिवस राहायला आलो होतो, तर माझ्या रडगाण्यामुळे 2 दिवसातच आम्हाला ठाणा गाठायला लागलं, कारण तेव्हा मी ठाण्यात राहत होते. त्या चिपळूणमध्ये मी इतके मोठमोठे बुवा पाहते, साहित्य क्षेत्रातले, नाट्य क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले, नंतर काव्य क्षेत्रातले, इतिहास तज्ञ म्हणून. आज वरचं हे दालन बघत असताना आणि आता अवतीभोवतीचं दालन बघत असताना मला माहित नव्हतं की तेव्हा मी अशा मंडळींना भेटण्यासाठी पुन्हा चिपळूणमध्ये येणार आहे. आणि हा प्रवास मला खूप छान वाटतोय. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सगळ्यांमध्ये छोटा असलेला आमचा गणेश, अतिशय देखणं असं त्यांनी हे तैलचित्र केलेलं आहे की म्हणजे मगाशी मी त्याच्या पाया पडले, ते वयाचा काही संबंध नाही. इतके देखणे, सुरेख, जिवंत डोळे. पुन्हा पाहिलं ना तुम्ही त्या तैलचित्राकडे, आणि त्या विशिष्ट व्यक्तिमत्वाचे डोळे पाहिल्यावर मला असा विश्वास वाटला की हो, एक संपूर्ण संस्था स्वतःच्या खांद्यावर धारण करणारे डोळे हे असेच असू शकतात. तेव्हा चांगलं चित्र काढणारा, चांगली रांगोळी काढणारा, चांगलं गाणारा हा चांगलं बोलू शकतोच असं नाही, कारण तो 100% त्याच्या कलेतनं बोलत असतो. त्यामुळे मी काही बोलणार नाहीये, मी काय बोलू असे तुला प्रश्न तिथे पण पडले होते. तर मला असं वाटतं की तू 100% काय 100%हून जास्त अधिक तुझ्या कलेतनं बोलला आहेस. आणि तू जो अभ्यास सांगितलास ना की हे नुसतं एक चित्र जे समोर दिलं ते काढायचंय, केवळ ते चित्र काढायचंय. कलाकार म्हणून मला माहितीये की कुठल्या कार्यक्रमाला काय नुसतं जाऊन हजेरी लावायची असते आणि कुठल्या कार्यक्रमामध्ये जीव ओतून सगळं मांडायचं असतं. पण खऱ्या कलावंताला सगळीकडे जीव ओवाळूनच काम करायचं असतं, आणि ते या तैलचित्रामध्ये दिसतं आहे. तुला मनपूर्वक खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आता ज्यांचं तैलचित्र आहे त्यांच्याशी माझं काय नातं आहे, मला इथे येईपर्यंत माहित नव्हतं की माझं त्यांच्याशी काय नातं आहे. पण मला इथे इतकी नातेसंबंध आमच्यात सापडले, ते म्हणजे मी एक कलाकार आहे आणि तेही नाट्य दिग्दर्शक, नाट्य संस्था याची धुरा सांभाळणारं व्यक्तिमत्व, कलाकार म्हणून आमचं नातं आहे. देवरुखे ज्ञातीतले ते आहेत म्हणून एक वेगळं त्या ज्ञातीचं नातं आहे. त्याचबरोबर त्यांनी अशा एका शिष्याला घडवलं की त्या शिष्याने, म्हणजे आपली छाप ही आपल्या नावाने पोहोचते का ते शिष्याच्या नावाने पोहोचते याची गुरुला कधीही चिंता लागलेली नसते. आपल्याला जे द्यायचंय आणि आपल्याला जे घडवायचंय ते लखलखीत आहे, याच समाधानात असलेला गुरु जे मला या डोळ्यांमध्ये दिसतंय. म्हणून याचं फार महत्व आहे या तैलचित्राचं. आणखीन एक नातं असं आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते छोटीशी. तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकली असेल पण तरी माझ्या तोंडून ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल. एक शिष्य जेव्हा राजाच्या दरबारी राजदरबारी गायक असलेला म्हणून एक मान भूषवतो, अनेक दिवस राजा त्याच्याकडनं उत्तम शास्त्रीय संगीत ऐकतो, त्यात रममाण होतो. आणि एक दिवस तो राजा त्या कलाकाराला म्हटलो की अरे तू इतकं सुंदर गातोस, तुला शिकवणारा गुरु किती सुंदर गात असेल, मला त्यांचं गाणं ऐकायचंय. पंचायत आली. त्या शिष्याने सांगितलं की असं नाही, म्हणजे मी तुमच्यासाठी गाईन पण माझ्या गुरुचं नाही सांगता येणार.
तुम्हाला ते ऐकायला मिळेलच की नाही कल्पना नाही. नाही, मला कितीही कधीही तू त्यांना आणून समोर उभं कर, मी कुठल्याही अगदी अपरात्री तू आलास तरी सुद्धा मी त्यांचं गाणं ऐकायला उत्सुक असेल. आणि त्या कलाकारांनी सांगितलं की एक तर प्रथम हे ऐकून घ्या की ते नाही इथे येणार, तुम्हाला जावं लागेल त्यांचं गाणं ऐकायला. राजाला कदर होती कलेची, तर त्यांनी पटकन म्हटलं हो मी तिथे यायला तयार आहे. आणि मग ते ज्या ठिकाणी वास्तव्य करून होते त्या गुरुच्या ठिकाणी राजाला तो शिष्य घेऊन गेला आणि म्हणाला समोर नका उभे राहू, दुरून बघूया, त्यांना कळलं नाही पाहिजे की आपण आलो. राजाने तेही मान्य केलं. एक दिवस गेला, गुरुनी काहीच नाही गायलं. दुसरा दिवस राजा तसाच ताटकळत उभा राहिला, गुरुनी काहीच नाही गायलं. तिसरा, चौथा, पाचवा, 6व्या दिवशी आता राजा म्हणाला की आज तरी मला ऐकायला मिळतंय की नाही माहित नाही. राजा तयारी करत होता आणि शिष्याने सांगितलं की ताबडतोब आहात तसे चला, आता गुरुजी गायला बसले. आणि राजा होता त्या वस्त्रानिशी आणि त्याच्या लवाजम्यासहित निघाला आणि दडून गाणं ऐकत होता. किती तास ऐकत होता कल्पना नाही. आणि इतका तृप्त होऊन गेला की मी म्हणालो माझा तर्क बरोबर होता, शिष्य असा गातो तर गुरु काय गात असेल. आणि घळाघळा डोळ्यातनं पाणी येत होतं त्या राजाच्या, पण शिष्याने सांगितलं होतं त्यांच्या समोर नाही जायचं. म्हणून राजा तसाच मनात नसताना सुद्धा त्यांनी काढता पाय घेतला आणि तो दरबारी आला. त्या रात्री त्याला झोप नाही लागली, पुढच्या रात्री त्याला झोप नाही लागली. आणि त्याने सांगितलं शिष्याला की अरे मी तुला राजदरबारी गायब केलाय, पण माफ कर, तुझे गुरु तुझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत रे. तर शिष्य म्हणाला त्यात माफी काय, हे जेव्हा हे जे नातं निर्माण झालं आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात हेच विधी लिखित होतं, त्यामुळे मला काही वाईट वाटत नाहीये. पण राजाला एक प्रश्न होता की हे असं कसं. तर त्यांनी सांगितलं की खरं तर बंदिशी, चिजा, राग आळवायची किंवा राग फुलवायची तीच पद्धत जी तू राजदरबारात मला अनुभवास आणून दिलीस, पण मला काय वेगळं वाटत होतं मला कळत नाही. तेव्हा शिष्य म्हणाला अगदी प्रामाणिकपणे सांगू का, मी तुमच्यासाठी गातो आणि गुरुजी स्वतःसाठी गात होते. हाच फरक आहे. मला वाटतं केशवराव भोसल्यांसारखा शिष्य एका गुरुकडनं घडतो तर तो गुरु कसा असेल हे बघण्याची माझ्या मनात ईर्ष्या कधी निर्माण नव्हती झाली, इच्छाही नव्हती. पण आज देवाने तो योग आणला, कारण केशवराव भोसलेंच्या नावाने मी ची चौका रंगभूमी या नाटकासाठी पुरस्कार घेतलाय. त्यावेळेला केशवराव भोसले माझ्यासाठी एक उच्चतम असं नाव होतं. राज्य शासनाचा तो पुरस्कार आहे. 2018 मध्ये निमकर सरांनी आमच्या या पूर्ण ज्ञातीच्या संमेलनामध्ये रत्नागिरीला त्याचा प्रयोग केला होता. त्यासाठी राज्य शासनाचा पुरस्कार मला होता. पण इथे आल्यावर समजलं की दैवाने मला इथे का आणलं. ज्या नावाचा तुला पुरस्कार मिळालाय तो तुला श्रेष्ठ वाटतो तर त्याच्या गुरुला तुला भेटलंच पाहिजे. आणि म्हणून मी या बहुतेक तैलचित्रापुढे अगदी जवळ त्या तैलचित्राला स्पर्श करू शकेल इतक्या नजीकच्या अंतरावर मी उभी होते आणि मला एक उत्तम योग वाटतो. आज मी जे काम करते ते गेले 30 वर्ष मी अभिनय क्षेत्रामध्ये आहे, गेले 15 वर्ष मी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आहे आणि गेले 25 वर्ष मी लेखन क्षेत्रामध्ये आहे. पण आता मी जे काम हाती घेतलंय, ज्याला सुद्धा 16 वर्ष झाली, मी शेती करते आहे. मी नाचणी, भात, आंबा, काजू, हळद, कुळीथ, पावटा आणि त्या ऋतूच्या भाज्या उगवण्याचं काम करते आहे. आणि निसर्गाच्या जितकी जवळ जाते आहे तितका माझा अभिनय सुटत चाललेला आहे. या मातीत हात घातल्यानंतर एक लक्षात आलं की जे खरं आणि योग्य आहे ना ते उगवायला खूप वेळ घेतं आणि आपल्याला त्यासाठी थांबणं हे कळलंच पाहिजे. तेव्हा मला माझ्या आईवडिलांचं स्मरण झालं की 22 वर्ष त्यांनी मला नृत्य साधना करायला सांगितली आणि मला इतका राग यायचा, किती काळ करू, कधी मी विशारद होणार. तेव्हा आई माझी म्हणायची की योग्य काळ आला की तू विशारद होशील, घाई करू नकोस. ती पदवी सुद्धा मिळाली, पण तो अर्थ जेव्हा मी भात उगवायला घेतला ना तेव्हाच कळला.
145 दिवसाचा मी सोनफळ जातीचा भात उगवते आणि 145 दिवस मला वाट पाहावीच लागते. मग मी कोणी सेलिब्रिटी असो, मी प्रमुख अतिथी असो, मी कार्याध्यक्ष असो, मी जगात कोणीही असो, पण त्या भातापुढे म्हणजेच निसर्गापुढे मी कोणीही नाहीये. मी प्रतीक्षा करणारी एक व्यक्ती आहे आणि त्या प्रतीक्षेनंतर सोनफळ नावाचा मला भात मिळतो आणि त्याचं मोल मी कधीही विसरू शकत नाही. आज वाचनालयामध्ये मला इतका आनंद होतोय. ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पॅनलवर मी 5 वर्ष काम केलंय. तेव्हा असं लक्षात आलंय की पुस्तकांच्या सान्निध्यात राहणं ही केवळ कुठंतरी वास्तूत काम करतोय एवढाच त्याचा अर्थ नसतो, तर रोज एक पान तरी वाचायची प्रतिज्ञा घ्यावीशी तुम्हाला कधीतरी वाटतेच. हे वाटायला लावणारे अशी वास्तू असते वाचनालयाची. 150 वर्षांहूनही जुनं असं ही वास्तू नूतनीकरण होत गेलं असेल, त्याचा इतिहास मी वाचलाच. पण ज्या वेळेला याची निर्मिती झाली तेव्हा काही एक 50-50 लोकांबरोबर झाली आणि आज त्याचा वटवृक्ष झाला. मला अतिशय थोडासा खेद असा वाटतो की अशा कार्यक्रमांना मला 40च्या आतले फार कमी दिसतात. काही दिसतात, नाही असं नाही, पण ते वेगवेगळ्या कारणासाठी आलेले असतात. ते थेट वाचनालयातला कार्यक्रम म्हणून आलेले नसतात. तर मला पुढच्या 10 वर्षात अशी प्रतिज्ञा करावीशी वाटते की हे चित्र पालटवण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकेन. आणि आज म्हणून मी जेव्हा लेखन करते तेव्हा जसं भोळे सरांनी सांगितलं, तो अतिशय मोलाचा सल्ला आहे की त्याचं एक आधुनिकरण आणि आधुनिक माध्यमात पुस्तकांचं रूपांतर झालं पाहिजे. पुस्तकाला किती छान वास असतो, पुस्तकाचं कोरपान हातात घेतलं तरी छान वाटतं, पुस्तक हे आपला मित्र असतो, ग्रंथासारखा गुरु नाही, हे सगळं खरं आहे. पण तो ज्याच्यावर गुरु म्हणून परिणाम करणार आहे तो आत्ता काय हाताळतोय याचा अभ्यास आपल्याला करायलाच हवा. आणि त्यासाठी या ग्रंथालयाला जी मदत लागेल, लेखिका म्हणून, कलाकार म्हणून, नुसतं काहीतरी उतरवून देणं म्हणून सुद्धा, म्हणजे जेव्हा निमकर सर म्हणाले की संपदा लिहून देईल, याचा अर्थ आली कानामागून आली तिखट झाली असं चिपळूणकरांना वाटायला नको. मी मला झेपेल एवढंच, माझी कुवत आहे तेवढंच मी सहकार्य करू शकेन. कदाचित तुम्हाला सहकार्य करायचं म्हणून मी माझीच थोडी कक्षा रुंदावत जाईन, माझाच थोडा अभ्यास होईल, पण ते सहकार्य द्यायला मी केव्हाही तयार आहे. कारण 145 दिवस भाताची मला वाट पाहायला लागते, त्याच्या आधीमध्ये मी हे काम करूच शकते. मी आनंदाचं शेत हे कृषी पर्यटन आता चालवते आणि एक प्रसार माध्यमामध्ये काही म्हणजे एक आलं वाक्य की 10 मंची वाक्य असतात, तसं एक माझ्या मागे पालुपत चिकटलेलं आहे. ते म्हणजे यांचा भाजीपाला मुंबई पुण्यामध्ये विकायला जातो, हे मोठे उद्योजक आहे, असं काहीही नाहीये. कारण मी रसायन विरहित शेती करते, म्हणजे ज्याला तुम्ही आता सोकॉल्ड ऑर्गॅनिक म्हणता तसं नाही. तर कुठल्याही रसायनाने मला 2 दाण्यांचे 2 लाख दाणे करायची इच्छा नाही. निसर्गाने त्याचीच एक क्षमता ठेवलेली आहे 2 दाण्यांचे 200 दाणे करण्याची. मला तेवढेच पुरेसे आहेत आणि मी तेवढीच शेती करते. मला कुठेही जाऊन उद्योजक म्हणून मिळवायचं नाही. हेच ते मराठी विचार, म्हणूनच तुम्ही मागे राहता वगैरे असं जर कोणाच्या मनात येत असेल तर ते विचार तुम्हाला लखला. पण मी जेव्हा 2 दाण्यांचे 200 दाणे अपेक्षित करते त्यावेळेला एकीकडे मी लिहू शकते, मी बासरी वाजवू शकते, मी गाणं म्हणू शकते, मी नृत्य करू शकते, मी अशा कार्यक्रमांना, अतिशय आत्मा सुखावणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावू शकते. या सगळ्या गोष्टी मी करू शकते कारण मी पैशाच्या मागे धावलेली नाहीये. आणि हे आमचं ब्रीदवाक्य आहे. कारण मुंबईत भरपूर पैसे मिळवून झाले, नाव, लौकिक प्रतिष्ठा मला मुंबई आणि ठाण्याने दिली, पण त्या प्रतिष्ठेला आता मी या मातीत पणाला लावते आहे. आणि माझी कधीच याच्या पुढे ओळख काहीतरी सोडून आले अशी करून देऊ नका. मी ते सगळं घेऊन आले. कारण मी जेव्हा अभिनेत्री म्हणून एकेका गोष्टीचा अभ्यास करायला शिकले,
अभ्यासोनी प्रकटावे हे शिकले. मी दिग्दर्शनामध्ये संपूर्ण नाटकाचा आढावा काय, काळ काय, नेपथ्य काय, रंगसंगती काय, प्रकाश योजना काय, प्रेक्षकांची मनोवृत्ती काय, आत्ताच्या प्रेक्षकांच्या दृष्टीने काळ काय चालू आहे, किती मनोरंजनाची साधनं आहेत, अशा सगळ्या बाणांना झेलत माझा जेव्हा भीष्माचार्य होतो त्यावेळेला मी एक दिग्दर्शक होते. आणि हे जे दिग्दर्शन आहे हे मला शिकवतं, हे खरेपणाच घेऊन अभ्यास करून तू पुढे जा, हेच ते मला सगळे बाण शिकवत आलेले आहेत. त्यामुळे मी ते सगळं घेऊन आले. माझ्या नाटकाने मला चांगलंच दिलंय, माझ्या अभिनयाने मला चांगलंच दिलंय, माझ्या काव्याने मला चांगलंच दिलंय. मी काहीही सोडलेलं नाही. मी ते सर्व ज्ञान घेऊन इथे आलेले. आता या वाचनालयासाठी, या वाचन मंदिरासाठी मी एक अतिशय छोटीशी भेट वस्तू देणार आहे, म्हणजे मी सभासद होणार आहे. मला मान्य आहे मी फुणगूसहून चिपळूणला किती वेळेला ये जा करू शकेन माहित नाही, पण चिपळूणवरनं मी 1000 वेळा जात असते. तेव्हा चिपळूणमध्ये थांबून माझं कोणीतरी नातेवाईक वाट बघतंय, म्हणजेच हे वाचनालय आहे याची मी जाणीव मनात ठेवेल. आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा पुस्तक घेऊन जाईन आणि तेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा पुस्तक परत करेन. तुम्ही मला एवढी मुभा द्या. पण मी याची सभासद होते. ही अतिशय मोठी नाही, ही छोटी भेट आहे, पण अतिशय मनापासून केलेली माझी ही कृती आहे. आणि छोटी पावलं टाकतच मी आतापर्यंत स्थिरपणे प्रवास केलेला आहे. मोठ्या उड्या मारायची कधी स्वप्नच पाहिली नाहीये. या कार्यक्रमासाठी सुरेंद्र सरांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळेला मी त्यांना प्रामाणिकपणे म्हटलं की मी साडी दाखवायला, माझा मेकअप दाखवायला, मी कशी वावरते, मी कशी मोठी झाले, हे मला दाखवण्यात अजिबात आता इंटरेस्ट नाहीये. मला काही व्यक्त होता आलं ना तर ती संधी हवी. याचं कारण मी जे आता काम करते ते व्यक्त होऊन मांडण्यासारखंच आहे आणि ते मांडण्याची संधी मी सोडणार नाही. आणि ते व्यक्त मला असं करायचंय की या सगळ्या पुस्तकांनी जे आपल्याला ज्ञान दिलंय त्या ज्ञानाने फक्त डोक्यात कचरा साठवायचा नाहीये. तर म्हणजे मी त्याला माहिती म्हणेन. माहितीचं जेव्हा तुम्ही कृतीत रूपांतर कराल तेव्हा ते ज्ञान होईल. आणि म्हणूनच या वाचनालयात आल्यावर मला सांगायला आवडतं की थिंक बिग असे आपण युट्यूबवर खूप आता भाषण ऐकतो. मोठी महत्वाकांक्षा ठेवा, जगावर राज्य करायची स्वप्न बघा. याच्या उलट मी म्हणेन की पुरेसं जगायला शिका, पुरेसं जगायला शिका. तुम्ही आज जी मंडळी आहात, तुमच्या सुनांना, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना, तुमच्या जावयांना प्लीज हे सांगू नका की घर चालवायला दोघांनी धावावंच लागतं. त्यावेळेला तुम्ही घर चालवणं कशाला म्हणत असता माहितीये का? 50वा टी-शर्ट घेण्यासाठी, 100वी पैठणी घेण्यासाठी, 4था बंगला घेण्यासाठी, 5वी गाडी घेण्यासाठी. त्याला तुम्ही जर घर चालवण्यासाठी वगैरे असा टोन आणत असाल तर हे घर चालवणं नाही. पुरेसं जगू द्या. पुरेसं जगताना आनंदी जगता येईल. कारण कोविडमध्ये आम्हाला जवळजवळ 100हून अधिक फोन येत होते अमेरिका, कॅनडा, लंडन सगळीकडनं की आमचं वय 30 आणि 32 आहे, आता आम्ही आमच्या कामाला त्रासलो. याच्यात डॉक्टर्स होते, इंजिनियर्स होते, आर्टिस्ट होते किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं होती की आता ना आम्हाला बस खूप पैसा मिळवला, आम्हाला आता गावात येऊन शेती करायची. मग हेच जर करायचंय तर इंजिनियर ती सीट का अडवतो? हेच जर करायचंय तर डॉक्टरसाठी इतकी मुलं आणि मुली अक्षरशः कोणी जीव सुद्धा देत आहेत, नाही मिळाली ऍडमिशन म्हणून. आणि मग तुम्ही असं का करताय? तर त्याचं उत्तर हे आहे की जास्तीत जास्त आणि हवं, अजून हवंमुळे आपलं आयुष्य बर्बाद करणारी ही कृती होते. तर तुम्ही शक्य होईल तेव्हा आनंदी राहा रे बाबा असा आशीर्वाद द्या. माझी पहिली गाडी आली त्यावेळेला मी पाया पडायला गेले आणि पाया पडता क्षणी ती व्यक्ती म्हणाली की लवकरात लवकर मोठी गाडी येऊ दे. एक संवेदनशील कलावंत म्हणून मला असं वाटलं किंवा संवेदनशील माणूस म्हणून असं वाटलं आज जी गाडी आहे तिचं काय?
तिचा तुम्ही अपमान करताय. खरं तर त्या व्यक्तीने आशीर्वाद देताना मनात चांगले होते भाव की तुझी प्रगती होते असं त्यांना म्हणायचं होतं. पण त्यात माझ्यासारख्या संवेदनशील बाईला असं वाटलं की आता माझी जी छोटी गाडी आहे जी कैक लाखाच्या कामांपर्यंत मला शूटिंगला पोहोचवते तिचं महत्व नाहीच आहे का. म्हणजे या क्षणी त्या क्षणी ठरवलं की निदान 12-13 वर्ष तरी माझी ही छकुली ही गाडी सोडणार नाही. त्यामुळे झालं काय, मी माझ्या नवऱ्याला मी जे मिळवत होते ते सगळे पैसे शेत उभं करायला देऊ शकले. मला माझा मोबाईल माझं स्टेटस ठरवत नव्हता, माझी गाडी माझं स्टेटस ठरवत नव्हता, माझी पर्स माझी स्टेटस ठरवत नव्हता. मी आणि माझा नवरा आम्ही एकमेकांना भक्कम आधार देत इथपर्यंत आलो आहोत. तर तुम्ही आम्ही केलं म्हणून नाही किंवा हो म्हणूनच म्हणा, तुम्ही आशीर्वाद देताना ना सुखी समाधानी आणि आनंदी राहा असाच द्या. आणि ते समाधान पुरेसं जगण्यामध्येच आहे याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आज ही सर्व मंडळी जी मोठी झालेली आपण बघतोय, तैलचित्र त्यांची लागलेत आणि आपल्यामध्ये मोठी मंडळी बसलेली आहे. त्यांच्या मनात काही ना काहीतरी वेडं ध्येय होतं जिथे त्यांनी पैसा पाहिला नाही. देशपांडे सरांनी सांगावं की किती तुम्हाला लाखो पैसे मिळतात हो, असं आहे ना. एक ध्येय आहे मनामध्ये, डोक्यामध्ये एक ध्येय आहे आणि तशीच तुम्हाला मंडळी हाताशी बरोबर सहकारी म्हणून मिळतायत कारण तुमचा उद्देश शुद्ध आहे. आणि ज्याचा उद्देश शुद्ध आहे त्याच्या बरोबर कारवा आहे, समाज आहे, जमाना आहे. तर मला या वाचन मंदिरामध्ये, ज्याला मी मंदिरच म्हणते, ज्याच्या देवारात विठू नाही, रखमाई नाही, पुस्तकच आहे, ग्रंथच आहे, अशा ग्रंथालयामध्ये मला हे सांगायला आवडतंय की पुरेसं जगूया, पुरेसं जगायचा आशीर्वाद देऊया, चांगलं वाचूया. म्हणजे व्हॉट्सअपमध्ये वाचन करणं म्हणजे वाचन नाही आहे, ते खरं आहे का खोटं आहे याची सुद्धा शहानिशा आपण करत नाही. नुसतं अंगठा चालतो, बोट चालतात, फरा 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 सगळं पुढे जातं, ते ज्ञान नाही. मी जे पुस्तकामध्ये आणि त्याचं अगदी आधुनिकरण तुम्ही केल्यानंतर ज्ञान म्हणून जे असेल त्याचं वाचन करूया आणि आपल्या मुलांना मातृभाषेत कसं शिकवता येईल हे बघूया. आता मी असं म्हणेन की मातृभाषेतली उत्तम शाळाच नाही आजूबाजूला, मग कसं आम्ही आमच्या नातवंडांना मुलांना शिकवणार. तर हे मला न पटणार आहे कारण आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाषेत परिपूर्ण करू शकताय तुमच्या मुलांना. तेव्हा आता खोटी कारणं देऊ नका आणि खोट्या भासमय अशा जगामध्ये पाठवण्यासाठी मुलं घडवू नका. ज्यांचा आत्ताच एक पाय अमेरिकेत आहे आणि एक पाय इथे. कुठल्या कोकणच्या गोष्टी करताय तुम्ही, कुठली जमीन वाचवायची गोष्ट करताय तुम्ही. इथे आहे कुठे तरुण पिढी मला सांगा. म्हणजे आज इथे आली नाहीये म्हणून नाही, पण आज इथे सुद्धा स्वप्न बघतात की मी उद्या मुंबईला कसा जाईन, परवा पुण्याला कसा जाईन, नंतर अमेरिकेला कसा जाईन. आणि ह्याच्यात त्या मुलांचा दोष किती आणि आपला किती हे मात्र समजून घ्यायला पाहिजे. आपणच मोठी मोठी स्वप्न दाखवले आणि अगं तो खूप दमतो, त्याला मला फोन करायला सुद्धा वेळ नाही असं अभिमानाने आई सांगते. खरंच सगळीच क्षेत्र एवढी वेळ मागणारी आहेत आणि मग जी जगूच देत नाहीये ती क्षेत्र खरी आहेत. या सगळ्याचा विचार करून मी या क्षेत्राकडे वळले. माफ करा मी थोडस जास्त स्पष्ट बोलले असेल तर, पण आज नाही 10-20 वर्षांनी तुम्ही याच मताशी येणार आहात याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज ज्ञातीशी माझं नातं आहे, आज निमकर सरांशी माझं नातं आहे कलाकार म्हणून, आज गणेशशी माझं नातं आहे एक कलाकार म्हणून आणि एक अभ्यासू कलाकार म्हणून, आज तुमच्याशी माझं नातं आहे कारण तुम्ही या वास्तूत अनेकदा कदाचित येत असाल, तुम्ही उत्तम वाचक आहात म्हणून. आज माझी 4 सख्य 24 गुंफियेला शेला ही जी 2 पुस्तकं आहेत, या दोन्ही पुस्तकांचे मी परिसंवाद करते आणि त्या परिसंवादात ते पुस्तक विकलं जातं. आज लेखक तुमच्या दारी आला कीच त्याचं पुस्तक विकत घेतलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. पण मला त्यात काही लाज वाटत नाही, ती वस्तुस्थिती आहे. तर त्या मार्गाने पण या पुस्तकांना पोहोचवण्याचा मार्ग हाच आहे. आणि मग काय, ॲमेझॉनवर तुम्हाला मिळतच आहे, bookganga.com वर तुम्हाला ही पुस्तकं मिळतीलच. पण तरी सुद्धा माझं जे एक पाऊल मी मगाशी म्हटलं की माझ्याकडनं जे टाकलं जातं ते म्हणजे मी चक्क सांगायला जाते मी काय लिहिलंय बघा, हे असं असं लिहिलंय, योग्य वाटलं तर घ्या,
नाही तर सोडून द्या, निर्णय तर आपल्यावरच आहे. त्यामुळे उत्तम लेखन करण्याकडे माझा प्रवास आहे, अजून जमलं नाहीये. कारण वयाची किती वर्ष झाली म्हणजे काही आपलं श्रेष्ठत्व नसतं, त्या क्षेत्रामधलं कितवं वर्ष आहे पण फार महत्वाचं असतं. आज या तैलचित्राचा अनावरण झालेलं आहे आणि या तैलचित्राची मी साक्षीदार आहे आणि 150 वर्ष जुन्या अशा वाचन मंदिरामध्ये मला भक्त म्हणून येता आलं, याचा सुद्धा खूप आनंद होतो आहे. मनपूर्वक धन्यवाद. माझं अतिस्पष्ट असं भाषण ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.